चला, गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण बघणार आहे चॅप्टर नंबर फर्स्ट, क्लास 8चा चॅप्टर आहे. आता या उन्हाळ्यामध्ये आपण हेच करणार आहे. काय करणार आहे की आपण ॲक्च्युअलमध्ये जेवढेही सायन्स मॅथमॅटिक्सचे चॅप्टर आहे यांची एक सिरीज लॉन्च करणार आहे. त्या सिरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे. चॅप्टर नंबर फर्स्ट आहे. काय नाव आहे त्याचं? लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्ट अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. लास्ट इयरला सुद्धा आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे, पण तो प्लांट्स आणि ॲनिमलचं जिओग्राफिकल झोननुसार केला आहे, जिओग्राफिकल एरियानुसार ॲनिमलचं आणि प्लांटचं क्लासिफिकेशन केलं आहे. परंतु या वर्षीला आपल्याला मायक्रोब्स म्हणजेच की मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे आणि तो क्लासिफिकेशन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तर कॉन्सन्ट्रेट ऑन द बोर्ड. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर लास्ट इयरचं थोडंसं रिकॅप घेतो पहिले. तर आपल्याला माहिती आहे आपण ॲनिमल्स आणि प्लांटचं क्लासिफिकेशन बघितलं. प्लांट्स आणि ॲनिमलचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर? जिओग्राफिकल रिजन. जिओग्राफिकल रिजन म्हणजेच काय? डेझर्ट एरियामधलं प्लांट आहे किंवा ॲनिमल आहे, ॲक्वॅटिक रिजनमधला आहे, स्नोई रिजनमधला आहे, फॉरेस्टमधला आहे, अशा प्रकारचं. परंतु या वर्षीला एवढं सिम्पल नाही आहे क्लासिफिकेशन. तर या वर्षीला थोडंसं कॉम्प्लेक्स क्लासिफिकेशन आहे. कॉम्प्लेक्स का बरं म्हटलं आहे मी? कारण की आता जे हे काही पॉईंट्स मी जे इथं मेन्शन केलेले आहे, या पॉईंट्स जे आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन त्यांनी स्टार्टिंगला दिलेली आहे, ते आपल्याला सुद्धा डिस्कस करणे आवश्यक आहे. कारण की हा व्हिडिओ एक NMS पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे NMS मध्ये याच्यामधले काही पॉईंट्स विचारण्यात आले होते. तर पहिला माझा प्रश्न आहे किंवा इच अँड एव्हरी स्टुडंटचा किंवा इच अँड एव्हरी जेव्हाही आपण डिस्कशन करतो त्याच्यामध्ये पॉईंट येतो की क्लासिफिकेशनची आवश्यकता का बरं पडली आहे? नीड ऑफ क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनची आपल्याला आवश्यकता का बरं पडली? काही ना काही रिझन असेल ना. बघा काय पॉईंट्स दिले आहेत त्यांनी आपल्याला. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑन द अर्थ हॅव अडॅप्टेड अकॉर्डिंग टू जिओग्राफिकल रिजन, फूड इंजेक्शन अँड डिफेन्स. म्हणजेच की काय म्हटलंय त्यांनी? जेवढेही आपल्या अर्थवर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते एक तर जिओग्राफिकल रिजननुसार क्लासिफाय केलेले आहे आपण, जसं क्लास 7 मध्ये बघितलं होतं. त्याच्यानंतर काय? फूड इंजेक्शन म्हणजे अन्नग्रहण कोणत्या कोणत्या प्रकारे करतो, अन्नग्रहण करण्याची जे प्रोसेस आहे त्यांच्यानुसार त्यांना कॅटेगरी 1, 2, 3 मध्ये टाकण्यात आलं, जसं की ऑटोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिक आणि सॅप्रोफायटिक. किंवा डिफेन्स म्हणजे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी त्यांच्या बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन झालेले आहे. तर त्याच्यानंतर बघा, अकॉर्डिंग टू 2011 सेन्सेस, 2011च्या गणनेनुसार अराउंड 87 मिलियन स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ इन्क्लुडिंग लँड अँड द सी. याचा अर्थ काय आहे? यांनी म्हटलेलं आहे 2011च्या जे काही सर्वे किंवा गणना झाली होती त्यांच्या अकॉर्डिंगली एरिया लँड आणि सी इन्क्लुडिंग म्हणजेच की जमिनीवर आणि पाण्यामधले जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांचं जे काउंटिंग होती, यांचा जो कॅल्क्युलेशन होता 87 मिलियन स्पेसीस आहे. 87 मिलियन स्पेसीस म्हणजे काही छोटा मोठा आकडा आहे का? नाही आहे. 1 मिलियन म्हणजेच की अप्रॉक्स 10 लाख. विचार करा, 87 मिलियन स्पेसीस म्हणजे किती मोठा अमाऊंट नंबर झाला आहे हा. आणि एवढ्या वास्ट नंबरला स्टडी करणं एवढं इझी राहणार आहे का? नाही. तर त्यांना स्टडी करणं काय इझी झालं पाहिजे, डिफिकल्ट नाही राहिलं पाहिजे. याच्यासाठी आपण त्यांना डिवायडेशन केलेलं आहे ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये. बघा, त्यांनी तेच पॉईंट म्हटलंय, टू स्टडी सच वास्ट नंबर. वास्ट म्हणजे जेवढा खूप मोठा प्रमाण आहे, वास्ट नंबर. इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू ग्रुप्स. म्हणजेच की एवढा मोठा जो वास्ट नंबर आहे या स्पेसीसचा, 87 मिलियन स्पेसीसचा, यांची जर आपल्याला स्टडी करायची असेल तर डायरेक्टली न करता आपल्याला यांना काय करावं लागेल? ग्रुप्स आणि सबग्रुप्समध्ये डिवाइड करावं लागेल, जेणेकरून कन्व्हिनियन्स होणार की आपण पर्टिक्युलर स्पेसीसची स्टडी करू शकू आणि त्यांना विशिष्ट एका गटामध्ये आपण काय करू शकू? कन्सिडर करू शकणार. ओके, तर हेच त्यांनी इथं म्हटलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर क्रिएटेड कन्सिडरिंग द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि म्हणूनच मग जेही आपले रिसर्चर्स आहे, सायंटिस्ट आहे, प्रिव्हियसली जे आलेले आहे किंवा यावर्षी या नवीन चॅप्टरमध्ये जे आपल्याला मेन्शन केलेलं आहे डॉक्टर रॉबर्ट विटकर सर, यांनी काय केलेलं आहे? मग सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये काय काय समानता आहे आणि काय काय विभिन्नता आहे, याच्या बेसिसवर त्यांना काय केलं आहे? वेगळ्या वेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं आहे. हे बेसिक इन्फॉर्मेशन होती कशाबद्दल आपल्याला क्लासिफिकेशनची आवश्यकता पडलेली आहे. आता आपल्याला टेक्स्टबुकमध्ये एवढंच माहिती दिलेली आहे का? नाही दिलेली आहे. आपल्याला याच्यापेक्षाही जास्त माहिती दिलेली आहे. त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे की याच्या आधी हिस्ट्रीमध्ये
जसं रॉबर्ट विटकर सरांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं, याच्या आधी सुद्धा कार्ल लिनियस झालं, त्याच्यानंतर चॅटन झालं किंवा त्याच्यानंतर कोपलँड झालं. हे वेगळे वेगळे सायंटिस्टचे नाव आहे ज्यांनी 2 किंगडम, 3 किंगडम आणि 4 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे. परंतु या वर्षीला जे आपल्याला क्लासिफिकेशन आहे ते रॉबर्ट विटकर सरांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे आणि त्याच्याचबद्दल आपल्याला डिटेल स्टडी करायची आहे. तर याच क्लासिफिकेशनला एक नाव देण्यात आलं, एक विशिष्ट डेफिनेशन देण्यात आली. ती म्हणजे काय होती, एक मिनिट, ती म्हणजे काय होती, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता ही जे डेफिनेशन आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. या डेफिनेशनच्या बेसिसवर याच्या आधी एनएमएस मध्ये पर्टिक्युलर एमसीक्यूज क्रिएट झालेले आहे. तर याच डेफिनेशन मध्ये काय दिलेलं आहे बघा, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कशाला म्हणतात, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. काय म्हटलं आहे, द प्रोसेस ऑफ डिवाइडिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम इनटू ग्रुप्स अँड सब ग्रुप इज कॉल्ड एज बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. म्हणजेच की जेवढेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांना डिवाइड करत आहे आपण, सेपरेट करत आहे ग्रुप्स आणि सब ग्रुप्समध्ये. अशा प्रकारची जे प्रोसेस आहे, डिवाइडिंग प्रोसेस आहे, यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. भरपूर सिंपल आहे. एक बेसिक पॉइंट सांगितलं मी तुम्हाला. इथपर्यंत काही डाऊट असेल तर सांगा. आहे काही डाऊट? बघून घ्या एकदा चांगल्यानं. याच्यामध्ये काही डाऊट नसायला पाहिजे मला असं वाटते. थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर या व्हिडिओ लेक्चरचे जेवढेही सिरीज आली तेवढे जरी बघितले तर तुमचे इच अँड एव्हरी कन्सेप्ट क्लिअर होणार 1000% गॅरंटी. परंतु कसं, एक पेशन्स पाहिजे. जसं आता मी लाईव्ह क्लास घेत आहे किंवा मी जेव्हा ऑफलाईन बॅचमध्ये शिकवत आहे एखाद्या खूप जास्त मोठ्या नंबर ऑफ स्टुडंटला, तेव्हा थोडंसं काय होते, नंबर ऑफ स्टुडंट जास्त असल्यामुळे एक काल्मनेस लॉस होते थोडीफार. आता बघा मी किती काल्म आहे. अशाच प्रकारे आपल्याला इच अँड एव्हरी पॉईंट कव्हर करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन समजलं, नीड ऑफ क्लासिफिकेशन का बरं गरज पडली ते समजलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला आता बघायचं आहे विटकर सरांनी कशा प्रकारे क्लासिफिकेशनचे कन्सिडरेशन केलेलं आहे. डॉक्टर यशासाठी म्हणतोय की सायंटिस्ट आहे, डॉक्टर तर असणारच. डॉक्टर मीन्स एक म्हणजे PhDच्या लेवलचे किंवा त्यांच्या वरचे, ओके, त्याच्या वरचेच असतात. तर डॉक्टर निघत आहे त्यांच्या रिस्पेक्टमध्ये. रॉबर्ट विटकर सरांनी काय केलेलं आहे, 5 किंगडम जे क्लासिफिकेशन केलेलं आहे याचा विशिष्ट क्रायटेरिया होता. बघा काय म्हटलंय त्यांनी, क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. म्हणजे रॉबर्ट विटकर सरांनी 5 क्रायटेरियाज मेन्शन केले, ज्याच्या बेसिसवर त्यांनी काय केलेलं आहे, हा लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचा, मायक्रोबचा क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ते 5 क्रायटेरिया मी इथं मेन्शन केलेले आहे. भरपूरसे विद्यार्थी काय करतात, क्रायटेरिया लर्न करतात आणि झालं. आणि सर आम्हाला झालंय, खूप चांगल्यानं झालंय रॉबर्ट विटकर सरांचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. क्रायटेरिया विचारलं तर पटकन आन्सर सुद्धा देतात. परंतु या क्रायटेरियाचं मूळ काय आहे, कारण काय आहे, क्रायटेरिया आपल्याला मेन्शन करण्याचा हेच विद्यार्थ्यांना माहीत नसते. ओके. तर आपण बघणार आहे रॉबर्ट विटकरनी कोणते 5 क्रायटेरिया कन्सिडर केले ज्याच्या बेसिसवर त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर पहिला क्रायटेरिया होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. पहिला क्रायटेरिया काय होता बेटा, पहिला क्रायटेरिया आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर हा त्यांचा पहिला क्रायटेरिया होता. क्रायटेरिया म्हणजे काय, असा काय पॉइंट कन्सिडर केले त्यांनी की त्यांना क्लासिफिकेशनमध्ये पहिला किंगडमला डिवाइड करता आलं त्यांना. ओके. म्हणजे जे 5 किंगडम आहे त्यांना डिवाइड करण्यासाठी काय काय कन्सिडरेशन त्यांनी घेतलेले, काय काय पॉईंट काय कन्सिडर केले आहे त्यांनी की मी याला अशा प्रकारे डिवाइड करणार. तर त्याच्यातला पहिला पॉईंट होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. म्हणजेच काय, एखादा सेल आहे, सेलचा सेल म्हणजे समजतो तुम्हाला. ओके. आता I8ला आहे, तुम्ही काय 5th 6th ला नाही आहे जे सेल म्हणजे माहीत नसेल. ह्युमन बॉडी इज मेड अप फ्रॉम मल्टिपल सेल्स, म्हणून आपण मल्टी सेल्युलर आहे. इच अँड एव्हरी ॲनिमल्स विच हॅव ए मल्टिपल ऑर्गन्स दॅट ॲनिमल ऑल्सो ए मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम ऑर मल्टी सेल्युलर ॲनिमल. परंतु जे ऑर्गॅनिझम एकच